कालच्या शनिवारी एवढा जास्त पाऊस पडत होता ते बघून असं वाटत होतं की माणसाप्रमाणे निसर्गही आपल्यासोबत कधी कधी खोटेपणा करतो की काय. कारण कसं असतं, काही जणांची ह्युमन टेंडन्सी असते, कोणी काही चांगलं काम करत असेल, थोडंसं पुढं जात असेल तर त्यांना ते नावं ठेवतात, मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, त्यांना ते बघवत नाही. पावसानेही तसंच केलं यावेळेस आमच्यासोबत काहीतरी. कारण की झालं असं की शनिवारी बहिणीच्या मुलाला निघायचं होतं पुण्याला जाण्यासाठी, पण आठवडाभर अजिबातच पाऊस नव्हता आणि शनिवारी पावसानं हजेरी लावली आणि जसं जसं दिवस मावळेल तसं तर अजून जास्त पाऊस वाढत गेला. त्यातल्या त्यात जसं जसं त्याचा ट्रेनचा टायमिंग जवळ येत गेला मग तर पाऊस अजून जास्त वाढला. मग आता स्टेशनला जायचं कसं, तो मोठा प्रश्न होता, कारण की गाडीवरती तर जाणं पॉसिबल नव्हतं आणि उशीर एवढा झालेला, त्यावेळेला ॲटो भेटणं मुश्किल होतं. मग गाडीवर तर आता सोडणं पॉसिबल नाही, म्हणून मग आम्ही छत्री घेऊन ॲटोपर्यंत सोडण्यासाठी त्याला घराच्या बाहेर पडलो. घरापासून थोडासाच अंतरावर गेलं की पाऊस बंद झाला. असं नाही की पाऊस थोडासा कमी झाला, पाऊस पूर्णपणे चक्क बंद झाला. पुण्याला जाण्याचं कारण म्हणजे 2 महत्त्वाची कामं पूर्ण करायची होती, जी की बऱ्याच वर्षापासून पेंडिंग होती. त्यातलं एक म्हणजे माझ्या मैत्रिणीचा लॅपटॉप तिला रिटर्न द्यायचा होता, जो की माझ्याकडे 5 ते 6 वर्षापासून होता. माझ्या हार्ड टाईममध्ये तिनं मला खूप जास्त सपोर्ट केलेला. आणि दुसरं म्हणजे पुण्याहून गॅस घेऊन यायचा होता. आता हा गॅस पुण्यामध्ये ठेवला होता माझ्यासाठी, पण दुसऱ्यानेच यूज करून त्याचे 3, 13, 9, 18 करून टाकले होते. आता या गॅसची स्टोरी सांगेन मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.